एक अवतार त्रेतायुगात, तर एक अवतार द्वापार युगात, एक अवतार उन्हाळ्यात, एक अवतार पावसाळ्यात, एक अवतार दिवसा 12 वाजता, एक अवतार रात्री 12 वाजता, एक अवतार शुक्ल पक्षात, एक अवतार कृष्ण पक्षात, एक अवतार चैत्र महिन्यात, तर एक अवतार श्रावण महिन्यात. आहे का अशी भिन्नता. एक अवतार राजग्रहात, तर एक अवतार कारागृहात. भगवान कृष्णाचा अवतार कारागृहात म्हणजे तुरुंगात झाला, तर राम प्रभूचा अवतार रामवाड्यात झाला. एका अवतारामध्ये एकच पत्नी, एका अवतारामध्ये भरपूर पत्न्या. पैकी भगवान कृष्णाचा अवतार इतर अवतारापेक्षा काही आगळाने वेगळा असा आहे. नाथ महाराजांनी त्या अवताराचं गोड असं वर्णन केलेलं आहे. ते असं म्हणतात, देवाचे बरेच अवतार झाले जगामध्ये, पण असं नाही झाला. देवाने इतर अवतारामध्ये केलं असेल चरित्र, पण असं नाही केलं. मागाने एक अवतार झाले, पर्यायचे चरित्र नाही केले. विधे वेदाला जपले, व्यभिचारी आदि धरले निजपल. बहुत अवतारी अवतरणा देवो, पर्या अवतारीचा नवलावो. देवान कडे अभिप्राव, अगम्य पाहो हरिलीला. भगवंताने आपल्या बालपणामध्ये अघटित अशा घटना केल्या, अलौकिक अशा लीला केल्या की ज्या भगवंताच्या लीला मोठमोठ्या देवांनाही कळणार नाही, तर अशा त्या लीला सामान्य जीवाला कशा काय कळते. भगवंताने गोकुळात असताना जे काही कर्म केलेलं आहे, तर त्याच कर्माचा आपण जर भक्तिभावाने, श्रद्धेने, प्रेमाने जर विचार केला, उच्चार केला, तर काय होतं. कृष्ण कर्माचे करीतो स्मरण, ते कर्मची तोडी कर्मबंधन. ऐसे उदार कर्माचरण,